कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तनया, आता काय हवंय? आई जरा बोलायचं होतं. जयश्री, मी आहे बाहेर. माधव दादा, थांबलात तरी चालेल. नाही, नको. आता काय बोलायचं राहिलंय? आई खरंच सॉरी. आई सॉरी, चुकलं माझं. पण मी मुद्दाम नाही केलं. काल मी ज्या फ्रेंड्सना गेस्ट म्हणून बोलवलं होतं ना, त्यांनी फसवून मला दारू पाजली आणि वसुबाईनी या सगळ्याचा फायदा घेत, म्हणून मी घाबरून खोटं बोलले. शेवटी खोटं ते खोटच ना. आय नो आई, खरंच माझी चूक झाली, मला माफ करा. लहान मुलं चुकतात आणि ती चूक लपवण्यासाठी ते खोटं बोलतात. मी तुमची मुलगी आहे ना, प्लीज माझी ही चूक माफ करा. मी परत असं कधीच नाही करणार. जाऊ दे ना ग जयू, लहान आहे ग माझी लेक. त्या बिचारीला छक्के पंजे सुद्धा कळत नाहीत ग. आणि खरं सांगू का, तिला ना तुझा खूप आदर आहे. अगं ती तर म्हणत होती की आई, मला वाटलंच होतं तुम्ही पण असाल इथे. घ्या, तुमच्यासाठी पण चहा आणलाय. थँक्स. मी काय म्हणत, ठेव तिकडे. तू घे. नाही, सकाळपासून डोकं दुखत असेल ना, चहा घेतल्यावर बरं वाटेल म्हणून म्हटलं. तनयाला चहाची गरज नाहीये. जयू, मी काय म्हणत होते माहितीये का, अगं काल जे काही झालं ना, त्याचा तनयाला खरंच खूप पश्चाताप होतोय ग. आणि त्यासाठी ना ती निर्जळी उपास करणार आहे. हा हा हा, हो, चालेल ना. आई, माझ्यामुळे जर हे घर अपवित्र झालं असेल ना, तर मी स्वतः हे घर झाडून पुसून साफ करेन. खरंच. एवढंच काय, मी लोटांगण घालत सर्व घराला प्रदक्षिणा घालेन. लोटांगण? नुसतं बोलू नकोस तनया, लगेच करायला घे. नाही नाही नको, एवढं करायची गरज नाही. अगं पण बरोबर बोलतायत आई. नाही म्हणजे सोपं नाही इतकं सगळं करणं. शिवाय नुसतं बोलणं आणि करणं यात फरक तर आहे बाबा. बोलायला काय, आपण काही बोलू, पण खरंच निर्जळी उपवास करणं, अख्खं घर झाडून पुसून घेणं आणि अख्ख्या घराला लोटांगण घालत प्रदक्षिणा घालणं म्हणजे फारच अवघड आहे बाबा. 1 मिनिट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.